Welcome to Expert with Gauri. Let's learn together. Today we study 8th standard mathematics chapter 10 division of polynomials. यामधील प्रॅक्टिस सेट 10.2 आपण पाहणार आहोत. आता आपण मागील व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 10.1 जो पाहिला होता त्याप्रमाणेच हा आहे, फक्त यामध्ये द्विपदी आलेले आहेत. तर द मेथड ऑफ डिव्हिजन ऑफ अ पॉलिनॉमियल बाय अ बिनोमियल इज द सेम ॲज द डिव्हिजन ऑफ अ पॉलिनॉमियल बाय अ मोनोमियल. फक्त थोडीशी टेक्निक आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्याप्रमाणे सिमिलर कसं आहे ते आपल्या लक्षात येईल. तर फर्स्ट क्वेश्चन आहे तो आपण या ठिकाणी मांडून घेऊया. y² प्लस 10y प्लस 24. आता याला या द्विपदीनी म्हणजेच याला आता बिनोमियल म्हणतात, यांनी भागायचं आहे म्हणजे डिवाइड करायचं आहे y प्लस 4. आता मागील प्रॅक्टिस सेटमध्ये आपण जेव्हा एक्सप्लेनेशन घेतलं तर त्यामध्ये फर्स्ट टर्म आपण विचारात घेतलेल्या होत्या. ओके, आता यामध्ये फर्स्ट टर्म फक्त ही घेतली होती. आता यामध्ये बिनोमियल आलेले आहेत. मग यामध्ये सुद्धा पहिल्या फर्स्ट टर्मचा विचार करायचा आहे आणि यामधील सुद्धा फर्स्ट टर्मचा विचार करायचा आहे. मग आता त्याप्रमाणे या क्वेश्चनमधील फर्स्ट टर्म ही आहे आणि ही आहे. मग आता एक्सप्लेनेशनमध्ये y² आहे, त्याला एक आकडे देते मी त्याला. y² म्हणजे y मल्टिपल y अपॉन, आता याची जी फर्स्ट टर्म आहे ती y आहे, यांनी आपल्याला डिवाइड करायचं आहे. आता हे सिमिलर कॅन्सल होतील, रिमेनिंग राहिला y. आता हा जो y आलेला आहे तो आन्सरमध्ये येईल. मग इथे y मी लिहिला. आता इथे कोणती संख्या येईल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग त्यासाठी सेकंड प्रोसेस आपल्याला वापरायची आहे, ती म्हणजे आता y प्लस 4 जसंचं तसं मांडून टाकायचं. y प्लस 4 आणि या पूर्ण टर्मला मल्टिपल करायचं आहे. जे आपला आन्सर आलेलं आहे त्याने मल्टिपल करायचं आहे. आन्सर आलेलं होतं y, त्यामुळे याला मल्टिपल करायचं आहे. मग इज इक्वल टू y मल्टिपल y इज इक्वल टू y² आणि 4 मल्टिपल y इज इक्वल टू 4y प्लस 4y. आता ही जी टर्म आलेली आहे y² प्लस 4y ही आपल्याला ह्याच्या खाली मांडायची आहे. y² प्लस 4y. आता या ठिकाणी चेंज द सिम्बॉल. इथं प्लस होता म्हणून इथं मायनस केला, इथं प्लस आहे म्हणून इथं पण मायनस केला. आता प्लस आणि मायनस आहे, सेम टर्म आहेत म्हणून या कॅन्सल होतील आणि 10y मायनस 4y म्हणजे इथे येतील 6y. रिमेनिंग टर्म राहिलेली जशी तशी घ्यायची आहे खाली, प्लस 24. आता या ठिकाणी सुद्धा फर्स्ट टर्म 6y आहे आणि यामधील फर्स्ट टर्म y आहे. मग त्याप्रमाणे सेकंड टर्मसाठी आता 6y म्हणजे 6 मल्टिपल y अपॉन, आता डिवाइड करायचं आहे म्हणून आपण y. सिमिलर कॅन्सल होतील, रिमेनिंग राहिले 6. हे जे 6 आलेलं आहे ते आन्सर आलेलं आहे, प्लस आहे म्हणून इथे प्लस 6. ओके, आता इथं कोणती व्हॅल्यू येईल ती आपल्याला सेकंड वाईजच आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. मग त्याप्रमाणे आता y प्लस 4 आणि आत्ता जे आन्सर आलेलं होतं ते 6 आलेलं होतं, त्याने याला मल्टिपल करायचं आहे. मग इज इक्वल टू y मल्टिपल 6 इज इक्वल टू 6y. प्लसचं साईन आहे म्हणून इथे प्लस 4 मल्टिपल 6 इज इक्वल टू 24. मग ही व्हॅल्यू इथं इनपुट करायची आहे, 6y प्लस 24. आता इथं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे, त्याआधी आपल्याला साईन चेंज करायची आहे. इथं प्लस आहे म्हणून इथं मायनस येईल, इथं पण प्लस आहे म्हणून इथं मायनस येईल. प्लस मायनस सेम आहेत टर्म म्हणून या कॅन्सल होतील आणि 24 मायनस 24 इज इक्वल टू, या ठिकाणी इथं आलेलं आहे 0. आता आपल्याला त्यांनी कॉशंट आणि रिमाइंडर विचारलेलं होते. मग या ठिकाणी is equal to y plus 6 and the remainder is the
0. सेकंड क्वेश्चन आहे पी स्क्वेअर प्लस 7p मायनस 5. आता या टर्मला आपल्याला डिवाइड करायचं आहे पी प्लस 3. आता यामध्ये सुद्धा फर्स्ट टर्म पहिले विचारात घ्यायची आहे. याची आहे P2 आणि याची आहे P. आता या टर्म पहिले आपण विचारात जेव्हा घेतो तेव्हा त्यानंतर आपल्याला एक्सप्लेनेशन करायचं आहे. आता एक्सप्लेनेशन कसं करायचं आहे तर पी स्क्वेअरला पीने डिवाइड करायचं आहे. मग फर्स्ट पी स्क्वेअर म्हणजे पी मल्टिपल पी आणि अपॉन हा जो पी आहे तो घेतलेला आहे. आता सेम सेम कॅन्सल होतील, रिमेनिंग राहिला पी. हे रिमेनिंग जी राहतं तर ते आपला आन्सर येतं. आता हा पी आपण इथं आन्सरमध्ये टाकून द्यायचा. इथे आला पी. आता इथे कोणती व्हॅल्यू घ्यायची तर ते व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी पी प्लस 3 म्हणजे आपला जो डिवायडर असतो तो आणि मल्टिपल जे आपला आत्ता आन्सर आलेलं आहे ते घ्यायचं आहे. मग त्यासाठी इंटू बॅककडे पी प्लस 3 आणि मल्टिपल याला आन्सर आलेला पी आपण घेणार आहोत. पी मल्टिपल पी इज इक्वल टू पी स्क्वेअर. प्लसचं सिम्बॉल आहे म्हणून इथे प्लस 3 मल्टिपल पी इज इक्वल टू 3p. आता ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. त्यामुळे पी स्क्वेअर प्लस 3p. ओके. आता नेक्स्ट प्रोसेस आपली जी असणार आहे ती चेंज ऑफ द सिम्बॉल. इथे प्लस आहे म्हणून इथं मायनस होईल, इथे प्लस आहे म्हणून इथं मायनस होईल. आता या सेम टर्म आहेत पी स्क्वेअर आणि पी स्क्वेअर, प्लस मायनस आहेत म्हणून कॅन्सल झाल्या. 7p मायनस 3p म्हणजे इथे येणार आहे 4p. त्यानंतर नेक्स्ट टर्म मायनस 5 ती आपण घेतली. आता सेम एक्सप्लेनेशन यामध्ये करायचं आहे. आता यामधील फर्स्ट टर्म 4p आहे आणि याची फर्स्ट टर्म p आहे. मग त्याप्रमाणे 4 मल्टिपल p अपॉन p. सेम सेम कॅन्सल होतील म्हणजे इथे रिमेनिंग राहिलं 4. हे 4 जे आलेले आहेत ते आपले आन्सर आलेले आहे म्हणून इथे लिहिणार आहे प्लस 4. आता इथली व्हॅल्यू कशी काढायची ॲज इट इज. मग त्यासाठी परत p प्लस 3 आणि याला मल्टिपल आत्ता आपलं आन्सर जे आलेलं होतं ते 4 आलेलं होतं म्हणून मल्टिपल 4 घेणार आहोत आपण 4. मग इज इक्वल टू p मल्टिपल 4 इज इक्वल टू 4p सिम्बॉल प्लस 3 मल्टिपल 4 इज इक्वल टू 12. आता ही जी व्हॅल्यू आलेली आहे ती आता आपल्याला इथे टाकायची आहे. 4p आणि प्लस 12. नेक्स्ट प्रोसेस इज द चेंजिंग ऑफ द सिम्बॉल. इथे प्लस आहे म्हणून इथं मायनस घेतला, इथं प्लस आहे म्हणून इथं मायनस घेतला. सिमिलर टर्म आहेत, प्लस मायनस आहेत म्हणून कॅन्सल झाल्या. आता -5 आणि -12 यांचा विचार करायचा आहे. मग याप्रमाणे आन्सर येईल इथे -17. ओके. आता आपल्याला त्यांनी जे जे विचारलेले आहे ते इथं मांडून टाकू. क्वेश्चन आलेला आहे इथे p प्लस 4 अँड नेक्स्ट रिमाइंडर. आता रिमाइंडर इज इक्वल टू -17 इज अवर आन्सर. क्वेश्चन 3 या ठिकाणी दिलेला आहे. इंटू ब्रॅकेट 3x प्लस 2x स्क्वेअर आणि प्लस 4x क्यूब. आता याला डिवाइड x मायनस 4ने करायचा आहे. आता हा थोडासा लॉजिकल क्वेश्चन आहे तर तो व्यवस्थित बघायचा आहे. आता या ठिकाणी जे पॉवर दिलेले आहेत इथं एक्सला पॉवर 1 आलेला आहे, या एक्सला पॉवर आलेला आहे 2 आणि या एक्सला पॉवर आलेला आहे 3. आता या ठिकाणी आपण जेव्हा पॉलिनॉमियलचे हे जे एक्झाम्पल सोडवतो तेव्हा लक्षात ठेवायचे या सगळ्या टर्म जेव्हा आपण यूज करणार असतो डिव्हिडेंडमध्ये त्या आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लागत असतात. पण आपण जर का याच्यावरती फोकस केला तर या सगळ्या टर्म ज्या आलेल्या आहेत तिथं 1, 2, 3 आलेल्या आहेत म्हणजेच या सगळ्या असेंडिंग ऑर्डरप्रमाणे आलेल्या आहेत. मग आता ते आपल्याला चेंज करून घ्यावे लागतील म्हणजे आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरप्रमाणे घेऊन येतील. म्हणजेच कसं इफ टर्म्स इन द डिव्हिडेंड आर नॉट इन डिसेंडिंग ऑर्डर राईट देम इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ इंडिकेट्स. ओके. म्हणजे पहिलं आपल्याला काय आहे तर हे जे टर्म आहे ते डिसेंडिंग ऑर्डरमधून करून घ्यावे लागणार आहेत. तर आपण डायरेक्टच आता सोल्युशनमध्ये सोडून घेऊया ते.
आता ही टर्म मांडताना आपण अशी न मांडता पहिले डिसेंडिंग ऑर्डरप्रमाणे मांडू. आता डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे आता इथं लक्षात ठेवा, पण इथं 1 आहे. ओके, 1 2 3 ही असेंडिंग ऑर्डर आहे, म्हणजे आपल्याला उलटं मांडावं लागेल. 4x³ प्लस आता सेकंड 2x² येईल, मग 2x² आणि प्लस 3x आणि x - 4 हे आपल्याला पहिले असं मांडून घ्यायला लागेल. ओके, आता हे मी डिसेंडिंग ऑर्डरमध्ये मांडून घेतलेलं आहे. त्यानंतर आता पुढची प्रोसेस आपण बघूया. आता यामधील फर्स्ट टर्म x आहे आणि यामधील फर्स्ट टर्म 4x³ आहे. आता याचा विचार जर का केला तर एक्सप्लेनेशनमध्ये फर्स्ट येणार आहे 4x³ आहे म्हणून 4 मल्टिपल 3 टाइम्स x येतील आणि डिवाइड x. आता x आणि हा x कॉमन कॅन्सल झाले, रिमेनिंग काय राहिले इथे तर 4x². ही जी टर्म आलेली आहे ते आपला आन्सर आलेला आहे 4x². ती इथं राईट डाऊन करायची 4x². आता इथं कोणती संख्या येईल तर त्यासाठी या दोघांचा गुणाकार करायचा आहे. मग त्यासाठी x - 4 हे ब्रॅकेटमध्येच घेतलं मी, म्हणजे सोपं जाईल आपल्याला करायला. आणि आन्सर आलेला आहे 4x². 4x². ओके, मग आता यांचा गुणाकार जर का आपण केला तर 4x² मल्टिपल x म्हणजे या ठिकाणी होणार आहे 4x³. कारण की इथे पॉवर 2 आहे आणि इथं 1 आहे म्हणून यांचा गुणाकार येईल 4x³. आता या ठिकाणी मायनसचं चिन्ह आहे म्हणून मायनस 4 मल्टिपल 4x² म्हणजे 4 4 जार 16 आणि x². आता ही संख्या आपल्याला इथं राईट डाऊन करायची आहे. त्याप्रमाणे मग 4x³ मायनस 16x². नेक्स्ट प्रोसेस आपली असणार आहे ती चेंज ऑफ द साईन. इथे प्लस आहे म्हणून इथं मायनस होईल, इथं मायनस आहे म्हणून इथं प्लस होईल. या दोन्ही टर्म सेम आहेत पण प्लस आणि मायनस आहेत म्हणून या कॅन्सल होतील. किंवा आपण 4x³ मायनस 4x³ इथे 0 मांडले तरीसुद्धा चालेल. आता 2x² प्लस 16x², मग त्यामुळे इथे येतील 18x². त्यानंतर नेक्स्ट टर्म आहे ती आपण खाली घेऊया प्लस 3x. आता यामध्ये फर्स्ट टर्म ही आहे 18x² आणि याची फर्स्ट टर्म आहे x. तर त्याप्रमाणे आता इथं 18x² म्हणून x मल्टिपल x आणि याला डिवाइड येतील हा x, हा x. कॅन्सलेशन ऑफ सिमिलर x, देन रिमेनिंग इज द 18x. ही जी आलेली आहे ती आपल्याला आन्सर मिळालेली आहे. मग त्यामुळे इथे येतील प्लस 18x. ओके, आता त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस इथली टर्म आपल्याला काढायची आहे. मग आता आन्सर जे आलेले आहे ते 18x आलेले आहे. मग याला मल्टिपल x - 4 करायचं आहे आपल्याला. x - 4 याला मल्टिपल करायचं आहे 18x. त्यामुळे इथे उत्तर येईल 18x मल्टिपल x म्हणजेच 18x². मायनसचं सिम्बॉल आहे म्हणून मायनस 4 मल्टिपल 18 72x. आता ही इथं आपल्याला मांडून टाकायची. मग त्यामुळे 18x² आणि मायनस 72x. आता चेंज द सिम्बॉल. इथे प्लस आहे म्हणून इथं मायनस, इथे मायनस आहे म्हणून इथून प्लस. सिमिलर टर्म आहेत म्हणून कॅन्सल होतील. आणि आता इथे 72 प्लस 3 म्हणजे 75 येतील 75x. आता 75x आहे. आता इथं व्हेरिएबल्स आहेत, इथं पण व्हेरिएबल्स आहेत. आता ह्याला भाग जाऊ शकतो, त्याच्यामुळे पुढची प्रोसेससुद्धा आपल्याला करता येणार आहे. मग त्यासाठी याची टर्म विचारात घ्यायची आहे 75 मल्टिपल x आणि याला डिवाइड करायचं आहे या फर्स्ट टर्मने x. कॅन्सलेशन ऑफ सिमिलर, रिमेनिंग इज द 75. मग आन्सरमध्ये हे आपले 75 टाकून द्यायचे प्लस 75.
आता इथं कोणती संख्या येईल त्यासाठी परत x-4 आणि मल्टिपल 75. मग त्यासाठी x-4 मल्टिपल 75. आता याचे उत्तर 75x आणि 75 मल्टिपल 4 म्हणजे 300. ओके, मग आता हे जे 300 आहेत आणि 75 म्हणजे 75x. आता हे मांडताना सुद्धा सिमिलर टर्मच्या खाली सिमिलर टर्म मांडायची आहे आणि त्याच्या पुढं रिमेनिंग टर्म मांडायची आहे -300. त्यामुळे इथे आन्सर होईल चेंजिंग ऑफ द सिम्बॉल सिमिलर टर्म प्लस मायनस, त्यामुळे कॅन्सल होतील आणि इथे रिमेनिंग होतील 300. त्यामुळे आपल्या या क्वेश्चनचं उत्तर आलेलं आहे इज इक्वल टू 4x² प्लस 18x प्लस 75. ओके, आणि रिमाइंडर इज इक्वल टू 300 इज द आवर आन्सर. क्वेश्चन 4 हा क्वेश्चन पूर्ण डिसेंडिंग फॉर्ममध्ये आलेला आहे, त्याच्यामुळे मी हा लगेच नोट डाऊन केलेला आहे. तुम्ही पाहता येते पॉवर ह्याला एमचा 3 आलेला आहे, या एमचा 2 आला आणि या एमचा 1 आलेला आहे. डिसेंडिंग फॉर्ममध्ये आहे त्यामुळे मी इथे मांडून घेतलेलं आहे. सोल्युशनला सुरुवात करू आपण आता. यामध्ये सुद्धा फर्स्ट टर्म आहे ती 2m आणि याची फर्स्ट टर्म आहे 2m³. आता याला पहिले आपण डिवाइड करू. 2m³ अपॉन 2m असं म्हणतो आपण. 2 मल्टिपल आता m³ म्हणजे m मल्टिपल m. ओके, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. आणि आपण 2m 2 मल्टिपल m 2 कॅन्सल, m कॅन्सल, रिमेनिंग इज द m². मग आता हे आपल्याला आन्सरमध्ये टाकायचं आहे m². ओके, आता याखाली कोणती आपल्याला संख्या लिहायची आहे तर या दोघांचा गुणाकार घ्यायचा आहे आपल्याला. 2m-1 मल्टिपल m². आता इथे 2m-1 आणि मल्टिपल आणणार आहे m². त्यामुळे इथे याचं मल्टिप्लिकेशन येईल 2m मल्टिपल m² म्हणजे 2m³ येईल. ह्याचा पॉवर 2 आहे, ह्याचा पॉवर 1 आहे, म्हणून येथे येईल m³ आणि येथे मायनसचा सिम्बॉल आहे म्हणून 1 मल्टिपल m² म्हणजे -m². आता ही संख्या आपल्याला इथं मांडायची आहे. मग 2m³ मायनस m². आता यामध्ये चेंज द सिम्बॉल. हा प्लस आहे म्हणून इथं मायनस होईल, हा मायनस आहे म्हणून इथं प्लस येईल. ओके, मग आता हा प्लस आणि मायनस सिमिलर टर्म आहेत म्हणून कॅन्सलेशन होतील. आता यामध्ये हा प्लस आहे आणि हा पण प्लस आहे म्हणून m² आणि n². मी या ठिकाणी येत आहे 2m². आता इथे 2 येईल कारण की आपण या दोघांची ॲडिशन करत आहोत. m² प्लस n² म्हणून 2m² येईल. त्यानंतर नेक्स्ट आहे m. आता ही पण टर्म आपण खाली घेऊन ठेवू म्हणजे आपलं कन्फ्युजन होणार नाही. ओके, आता यामधील फर्स्ट टर्म आहे 2m² आणि याची टर्म आहे 2m. त्याप्रमाणे आपल्याला इथे डिव्हिजन करावे लागेल. 2m² एक्सप्लेनेशन म्हणजे 2 मल्टिपल m मल्टिपल m. आणि याला डिवाइड करायचं आहे या 2m ने मल्टिपल 2 मल्टिपल m. ओके, आता 2 कॅन्सल, m कॅन्सल, रिमेनिंग राहिला m. हे आपल्याला आन्सरमध्ये लिहायचं आहे. मग इथे येईल प्लस m. आता इथली संख्या आपल्याला काढायची आहे. सेम आत्ता जे आन्सर आलेले आहे ते m आलेलं आहे आणि त्याने मल्टिपल करायचं आहे 2m-1 ने. त्याप्रमाणे 2m-1 आणि आन्सर आत्ता आलेलं आहे ते m. याचं मल्टिप्लिकेशन 2m मल्टिपल m इज इक्वल टू 2m² -1 मल्टिपल m इज इक्वल टू -m. मग इथे येईल 2m² -m. चेंज द सिम्बॉल. इथे
प्लस आहे म्हणून इथं मायनस येईल, इथे मायनस आहे इथं प्लस येईल. ओके, सिमिलर टर्म आहे 2m² मायनस 2m² इज इक्वल टू 0 आणि हा m प्लस m म्हणजे इथे येईल परत 2m, कारण की ॲडिशन करत आहोत आपण. आता रिमेनिंग टर्म उरलेली आहे ती 9, ती आपण खाली घेऊ. आता या ठिकाणी याची टर्म आहे 2m, याची टर्म आहे 2m. मग यामध्ये डायरेक्ट करू आता आपण 2m डिवाइड 2m इज इक्वल टू सेम कॅन्सल म्हणून इथं येईल 1, म्हणजे उत्तर येईल इथं 1. म्हणून आता हा 1 आपल्याला इथं आन्सरमध्ये टाकून द्यायचा +1. आता इथली संख्या आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. मग त्यासाठी 2m - 1 मल्टिपल 1. आता हे आपण डायरेक्ट सुद्धा करू शकतो. डायरेक्ट करू 2m - m मल्टिपल 1 म्हणजे आपलं उत्तर हेच येईल. ते मांडून टाकते 2m - 1. चेंज द सिम्बॉल. इथे प्लस आहे म्हणून इथं मायनस, इथं मायनस आहे म्हणून इथं प्लस. सिमिलर टर्म आहेत म्हणून कॅन्सल झाल्या आणि 9 + 1 इज इक्वल टू 10. त्यामुळे आपल्याला क्वेश्चनमध्ये जे विचारलेलं आहे ते आपण कॅल्क्युलेट करून टाकूया. क्वेश्चन आलेला आहे m² + m + 1. हे आन्सर जे आलेलं आहे ते क्वोशंट आणि त्यानंतर रिमाइंडर इज इक्वल टू 10. फिफ्थ क्वेश्चन. आता हा फिफ्थ क्वेश्चन सुद्धा तुम्ही पाहिला तर यामध्ये तुम्ही टर्म बघताय. टर्म वेगवेगळे दिलेले आहेत. आता यामध्ये या 3x पॉवर 1 दिलेला आहे, इथे 2 दिलेला आहे, इथे 4 दिलेला आहे आणि इथे 3 दिलेला आहे. मग अशा वेळेस आपण आत्ता शिकलो त्याप्रमाणे या सगळ्या टर्म आपल्याला डिसेंडिंग फॉर्ममध्ये लिहून घ्यायचे आहेत. मग अरेंजिंग द टर्म्स इन द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द इंडिकेट्स ऑफ द व्हेरिएबल्स. आता मी डायरेक्ट प्रश्नामध्येच लिहून घेते म्हणजे आपला वेळ पण वाचेल. आता या टर्मचा विचार करायचा आहे या ब्रॅकेटमधला. आता यामध्ये फर्स्ट येईल x पॉवर 4. डिसेंडिंग फॉर्ममध्ये आपण पहिले मोठी संख्या लिहित असतो त्याप्रमाणे. त्यानंतर येईल प्लस x³. त्यानंतर नेक्स्ट येईल -3x² + 3x आणि लास्ट इज 12. आता याला व्हेरिएबल नाही आहेत म्हणून हा शेवटी मांडून टाकायचा. आता इथं डिवायडरमध्ये आपण 2 + x² आहे तर त्याच्याऐवजी पहिले व्हेरिएबल्स घेऊया म्हणून x² + 2 म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेटला सोपं जाईल. आता या ठिकाणी फर्स्ट टर्म याची ही विचारात घ्यायची आहे आणि याची ही विचारात घ्यायची आहे. मग त्याप्रमाणे एक्सप्लेनेशनमध्ये येणार आहे. आता x पॉवर 4 आहे म्हणून 4 टाइम्स x येतील आणि त्याला डिवाइड x² म्हणून x मल्टिपल x. आता सिमिलर कॅन्सल होतील, रिमेनिंग राहिले x². हे आन्सरमध्ये येईल x². ओके, मग आता इथली व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग त्याप्रमाणे याचा आणि याचा गुणाकार करायचा आहे. मग त्याप्रमाणे इथे आपण मांडू x² + 2 आणि मल्टिपल त्याला x². त्याप्रमाणे x² मल्टिपल x² इज इक्वल टू x पॉवर 4 येईल इथे आणि प्लस 2x². ओके, 2 मल्टिपल x² म्हणून 2x². आता ती व्हॅल्यू इथं मांडून टाकू x पॉवर 4 प्लस. आता इथे लक्षात ठेवायचं आहे, आता याचा पॉवर आहे 3 पण आपल्याला इथं व्हॅल्यू काय मिळालेली आहे 2x² मिळालेली आहे. मग आता सेम टर्मच्या खाली सेम टर्म मांडायची असते. मग आता इथे पॉवर आलेला आहे 2. मग आता यामध्ये पॉवरचा 2 असलेला क्वेश्चन हा आहे -3x². मग त्याच्या खालीच आपल्याला ही टर्म मांडायची आहे. प्लस आहे म्हणून प्लसच येईल. मग 2x². ओके, हे थोडं अंडरस्टँडिंग करून घ्या. आता त्याप्रमाणे आपल्याला सिम्बॉल चेंज करायचा आहे. इथं प्लस आहे म्हणून इथं मायनस येईल, इथे पण प्लस आहे म्हणून इथं मायनस येईल. आता या 2 सिमिलर टर्म आहेत, कॅन्सल होतील प्लस मायनस. ओके, आता ही जी व्हॅल्यू राहिलेली आहे आपली ती पहिले लिहून घ्यायची, कारण की ती बऱ्याच वेळा मिस होऊ शकते आपल्याला. आपण डायरेक्ट जर का इथून सुरुवात केली
तर आधीची संख्या आपली मिस होऊ शकते, त्याच्यामुळे ती आधी पहिले मांडून घ्यायची. आता इथे -3x² आणि -2x² आहे, म्हणजे याचं इथं उत्तर होणार आहे -5x², 3x आणि -12. या बाकीच्या टर्मसुद्धा आपल्याला लिहून घ्यायचे आहे. ओके. आता त्याप्रमाणे आता या टर्मचा, फर्स्ट टर्मचा आणि या फर्स्ट टर्मचा विचार करायचा आहे. आता x³ आहे म्हणून x 3 टाइम्स आणि त्याला डिवाइड येणार आहे x² म्हणून x मल्टिपल x. कॉमन कॅन्सल करायच्या, रिमेनिंग राहिला x, म्हणून आन्सरमध्ये इथे येईल +x. ओके. आता इथली संख्या आपल्याला काढायची आहे. मग या xचा आणि या ह्याचा गुणाकार करायचा आहे. त्याप्रमाणे x² +2 आणि त्याला मल्टिपल x. उत्तर जे आपल्याला आलेलं होतं आत्ता x आलेलं होतं त्याप्रमाणे गुणाकार. मग x² मल्टिपल x इज इक्वल टू x³ अँड देन +2 मल्टिपल x इज इक्वल टू 2x. मग आता ही किंमत आपल्याला इथे टाकून द्यायची. मग x³ आता 2x आहे म्हणून 2x, इथं पण मात्र पॉवर 2 आहेत. 1चा आपल्याला पाहिजे पॉवरचा, तर इथे 2x आहे म्हणून इथं 3xच्या खाली आपल्याला मांडावं लागेल +2x. चेंज द सिम्बॉल. इथे प्लस आहे म्हणून मायनस झाला, इथे प्लस आहे म्हणून मायनस झाला. सिमिलर प्लस मायनस कॅन्सल. आता -5x² हे पहिले मांडून घेऊ आपण. आणि आता ह्याचा इम्पॅक्ट काय होईल, 3x - 2x म्हणजे 1x. इथं आपण डायरेक्ट x लिहूया आणि -12. आता यामध्ये फर्स्ट टर्म -5x² आणि याची फर्स्ट टर्म x², याचे डिव्हिजन करू. -5 मल्टिपल x अँड मल्टिपल x, याला डिवाइड होईल x मल्टिपल x. आता हे कॅन्सल, रिमेनिंग राहिलं -5. आता हे येतील आन्सरमध्ये -5. त्यानंतर आता इथली व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग त्याप्रमाणे आता या दोघांचा गुणाकार येईल x² +2 आणि आत्ता जे आन्सर आलं आपलं -5 यांचं मल्टिप्लिकेशन. x² मल्टिपल -5 इज इक्वल टू -5x². 2 मल्टिपल -5 इज इक्वल टू -10. त्याप्रमाणे आता इथे -5x². आता व्हेरिएबल्स नाही आहे, डायरेक्ट इथं संख्या आलेली आहे 10, कोएफिशियंट म्हणून -10. चेंज द सिम्बॉल म्हणजे आपल्याला सबट्रॅक्शन करता येईल. प्लस आणि इथे मायनसचं प्लस. सिमिलर टर्म कॅन्सल. देन हा x रिमेनिंग खाली घेऊन टाकू आपण पहिले. आणि इथे येणार आहे -12 + 10 म्हणजे इथे येईल -2. ओके. आता यापुढे आपल्याला डिव्हिजनची प्रोसेस करता येणार नाही, कारण की इथे येत आहे एंड ऑफ डिव्हिजन प्रोसेस, बिकॉज पॉवर इज स्मॉलर दॅन द डिवायडर. आता ह्याचा पॉवर 2 आहे, ह्याचा पॉवर 1 आहे, त्यामुळे इथं एंड ऑफ द प्रोसेस ऑफ द डिव्हिजन. म्हणून त्यामुळे आता आपलं इथे उत्तर काय होणार आहे, तर क्वेशंट येईल इथं x² + x - 5. हे जे आपलं आन्सर आलं आहे ते क्वेशंट. ओके. आणि रिमाइंडर इज इक्वल टू x - 2. क्वेश्चन 6. आता हा क्वेश्चन मी इथं मांडून घेतलेला आहे, कारण की त्यांनी आपल्याला ऑलरेडी डिसेंडिंग फॉर्ममध्ये दिलेला आहे, त्यामुळे मी हा मांडून टाकलेला आहे. डिसेंडिंग फॉर्ममध्ये म्हणजे कसा, आता या एचा पॉवर 4 आहे, या एचा पॉवर 3 आहे, या एचा 2 आहे आणि या एचा 1 आहे. त्यामुळे मी हा प्रश्न मांडून घेतलेला आहे. आता आपण हा सोडवायला लागू. आता यामधील फर्स्ट टर्मचा विचार करू, a³ आणि a4. मग आता त्याप्रमाणे सॉल्व. फर्स्ट आता a4 आहे म्हणजे 4 टाइम्स a येतील आणि त्याला डिवाइड येणार आहे a³ म्हणून 3 टाइम्स. आता हे कॅन्सलेशन होतील, सेम रिमेनिंग राहिला a, त्यामुळे आन्सरमध्ये इथे येईल a. ओके. आता इथली खालची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, त्यावरून या दोघांचा मल्टिप्लिकेशन करायचं आहे. त्याप्रमाणे
ए क्यूब मायनस 2 मल्टिपल ए इज इक्वल टू ए क्यूब मल्टिपल ए इज इक्वल टू ए रेज टू 4 येईल आणि मायनस 2 मल्टिपल ए इज इक्वल टू 2a. त्यामुळे इथे येईल एचा चौथा पॉवर आणि आता त्यानंतर आलेला आहे 2a. म्हणजे डायरेक्ट इथली संख्या घेणार आहोत आपण. मग मायनस 2a चेंज द सिम्बॉल. इथे प्लस आहे म्हणून इथे मायनस झाला, इथे मायनस आहे म्हणून इथे प्लस झाला. सिमिलर टर्म a4 मायनस कॅन्सलेशन होतील. आता ही टर्म पहिले आपण खाली लिहून घेऊ. मायनस ए क्यूब प्लस ए स्क्वेअर. म्हणजे क्रमाने गेलं सिरियल वाईज की आपल्याला कन्फ्युजन होत नाही. आता या ठिकाणी मायनस ए आणि प्लस 2a म्हणजे इथे येते प्लस ए. 2a मायनस 1 म्हणजे 1 आलं तर 1 लिहायच्या ऐवजी आपण डायरेक्ट ए लिहून टाकू. ओके. आणि प्लस हा 1 खाली घेऊया. आता याची फर्स्ट टर्म ही आहे, याची फर्स्ट टर्म ही आहे. त्याप्रमाणे इथे मायनस आहे म्हणून मायनस ए मल्टिपल मायनस ए मल्टिपल मायनस ए असं घेऊ म्हणजे लक्षात येईल आपल्या. आणि इथे येईल ए मल्टिपल ए मल्टिपल ए. कारण की क्यूब आहे. आता हे सेम आहेत म्हणून कॅन्सलच होतील. फक्त इथं इम्पॅक्ट काय होणार आहे की हे मायनस होते म्हणून इथं आन्सर येईल -1 मध्ये. ओके. मग आता हे -1 आपण इथं लिहून टाकणार आहोत. त्यानंतर पुढची प्रोसेस म्हणजे आता आपल्याला इथली संख्या पाहिजे आहे. तर त्यासाठी ए क्यूब मायनस 2 याला मल्टिपल करायचं आहे आत्ता आलेल्या -1 या आन्सर -1. त्यामुळे इथे उत्तर येईल ए क्यूब आणि -1 म्हणजे मायनस ए क्यूब आणि -2 मल्टिपल -1 म्हणजे इथे येतील +2. मग आता इथे मायनस ए क्यूब. आता इथे व्हेरिएबल आलेलं नाही आहे कोइन्सिडंट म्हणून डायरेक्ट इथे मांडून टाकू. आता यामध्ये चेंज ऑफ द सिम्बॉल. इथे मायनस आहे इथं प्लस होईल, इथे प्लस आहे इथं मायनस होईल. ओके. आता हे सिमिलर टर्म आहेत प्लस मायनस म्हणून कॅन्सल झाले. आता या ठिकाणी ए स्क्वेअर प्लस ए. आता 1 -2 म्हणजे इथे येतील -1. आता यापुढे आपल्याला डिव्हिजन करता येणार नाही कारण आता येथे पाहिलं तर या एचा पॉवर आहे 2 आणि या एचा पॉवर आहे 3. म्हणजे इथला जो पॉवर आहे तो स्मॉलर आहे या डिवायडरपेक्षा. त्यामुळे इथे एंड ऑफ द डिव्हिजन प्रोसेस बिकॉज द पॉवर ऑफ ए इज द 2 इज द स्मॉलर दॅन द डिवाइड. ओके. त्यामुळे आपलं उत्तर येथे येणार आहे quotient is equal to a minus 1 and remainder is equal to हे सगळं मांडून टाकायचं ए स्क्वेअर प्लस ए मायनस 1. आता क्वेश्चन 7 इंटू ब्रॅकेट 4x पॉवर 4 दिलेला आहे आणि -5x पॉवर 3 5x क्यूब मायनस 7x प्लस 1. आता या डिव्हिडंडमध्ये जर का तुम्ही विचार केला तर एक व्हेरिएबल इथे मिसिंग आहे. मग अशा वेळेस काय करायचं. इफ एनी इंडेक्स टर्म इज मिसिंग ॲज्युम द कोएफिशियंट ऑफ दॅट टर्म टू बी 0 अँड देन कम्प्लीट द डिसेंडिंग ऑर्डर. ओके. म्हणजे आता इथं मिसिंग टर्म कोणती आहे तर इथं आहे मिसिंग टर्म. ओके. त्याची ती मी तुम्हाला दाखवते. 4x. आता हे पहिले जसंचं तसं लिहून घ्यायचं. ओके. -5x क्यूब. इथली टर्म मिसिंग आहे. मग अशा वेळेस आपल्याला 0 घ्यायचा आहे. मग प्लस 0 आणि व्हेरिएबल कोणतं मिसिंग आहे तर x स्क्वेअर. मग 0x क्यूब. ओके. आणि बाकीचे जे आहेत ते जसे तसे मांडून टाकायचे आहेत. ओके. मग आता हा जो आम्ही आलेला आहे डिव्हिडंड याला आपल्याला ह्यानी भागायचं आहे. मग त्यासाठी
4x पॉवर 4 मायनस 5x क्यूब प्लस 0x स्क्वेअर मायनस 7x प्लस 1. ओके, आणि आपल्याला भागायचं कशाने आहे तर 4x मायनस 1ने. आता सेम जायचं आहे आपल्याला पुढं. फर्स्ट टर्मचा विचार करायचा आहे. आता या फर्स्ट टर्मच्यासाठी इथे येतील 4x पॉवर 4 दिलेला आहे, त्याप्रमाणे म्हणून 4 आणि एक्सची पॉवर 4 आहे म्हणून x 4 टाइम्स येतील. आणि 4x म्हणजे 4 मल्टिपल x. यामधील कॉमन गेले, रिमेनिंग राहिले x क्यूब. मग आता एक्स क्यूब जे आलेलं आहे ते इथं उत्तरामध्ये घेऊ आपण. आता इथली किंमत आपल्याला काढायची आहे. त्यासाठी 4x मायनस 1 आणि एक्स क्यूबचा मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. त्यासाठी 4x मायनस 1 आणि एक्स क्यूब याचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 4x पॉवर 4 येतील. 4x मल्टिप्लाय एक्स क्यूब म्हणून 4xचा पॉवर 4 अँड मायनस, आता या ठिकाणी मायनस 1 मल्टिपल एक्स क्यूब म्हणून मायनस एक्स क्यूब. आता ही जी व्हॅल्यू आलेली आहे ती आपल्याला इथं पुट करायची आहे. त्याप्रमाणे 4x पॉवर 4 आणि मायनस एक्स क्यूब. चेंज द सिम्बॉल, प्लस आहे म्हणून इथं मायनस घेतलं, इथं मायनस आहे म्हणून इथं प्लस घेतलं. त्याप्रमाणे प्लस आणि मायनस आहे, सेम टर्म आहे म्हणून या कॅन्सल झाल्या. आता 5x क्यूब आणि प्लस 1x क्यूब म्हणून इथे येईल मायनस 4x क्यूब. आता वरच्या टर्म जशा तशा लिहून घ्यायच्या. 0x स्क्वेअर मायनस 7x आणि प्लस 1. आता यामध्ये फर्स्ट टर्म ही आहे आणि इकडे ही आहे, त्याप्रमाणे त्याचं सॉर्ट आउट. त्यांना एक नंबर देऊ. मायनस 4x क्यूब म्हणून मायनस 4 मल्टिपल एक्स मल्टिपल एक्स मल्टिपल एक्स अपॉन 4x आहे म्हणून 4 मल्टिपल एक्स. आता यातील कॉमन कॅन्सल होतील. आता इथं मात्र मायनस होईल एवढं लक्षात ठेवायचं, कारण की हा मायनस आहे आणि हा एक्स कॅन्सल झाला. म्हणजे रिमेनिंग व्हॅल्यू राहिली इथे मायनस एक्स स्क्वेअर. आता ही मायनस एक्स स्क्वेअर आपल्याला इथं आन्सरमध्ये टाकून द्यायची. तर इथली संख्या काढण्यासाठी 4x मायनस 1 आणि एक्स स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशन. त्याप्रमाणे 4x मायनस 1 आणि मायनस एक्स स्क्वेअर. त्यामुळे इथे येईल 4x आणि एक्स स्क्वेअर, म्हणजे इथे येईल मायनस 4x क्यूब. आणि आता हे मायनस मायनस आहे म्हणून प्लस होतील एक्स स्क्वेअर. आता ही व्हॅल्यू इथं आपण इनपुट करू. त्यामुळे इथे येईल मायनस 4x क्यूब प्लस एक्स स्क्वेअर. चेंज द सिम्बॉल, मायनस आहे म्हणून इथं प्लस झाला, इथे प्लस आहे म्हणून इथं मायनस झाला. सिमिलर टर्म आहेत प्लस मायनस, त्याच्यामुळे इथे कॅन्सल होतील. आणि आता ह्याचं सबट्रॅक्शन येईल मायनस एक्स स्क्वेअर. पुढच्या टर्म जशा तसं घेऊन टाकायच्या. मायनस 7x आणि प्लस 1. आता यामध्ये सुद्धा फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअर आणि इथे 4x, त्याप्रमाणे जाऊया. मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे इथं मायनस एक्स मल्टिपल मायनस एक्स येते आणि 4x म्हणजे 4 मल्टिपल एक्स. मग आता यामधील हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल झाला. मग आता रिमेनिंग राहिले मायनस एक्स अपॉन यामधील 4 राहिला.
मग आता ही व्हॅल्यू म्हणजे इथं आन्सरमध्ये टाकायची आहे मायनस x/4. आता इथली व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग आता त्यासाठी 4x - 1 आणि त्याला मल्टिपल इन -x/4. तर -x/4 आणि हे आहेत जे 4x म्हणजे मल्टिपल 4x. ओके, हे असं घेऊ आणि या 1साठी वेगळं घेऊ. म्हणजे इथे येईल -x/4 आणि मल्टिपल 1. म्हणजे सोल्युशन आपलं लवकर होईल. 4 कॅन्सल झाले. -x मल्टिपल x म्हणजे इथे येईल -x². ओके, आणि इथे येतील -x मल्टिपल 1 म्हणजे इथे येतील -x आणि खालचे 4 जसेच्या तसे. मग आता ही व्हॅल्यू आपल्याला इथे टाकली. इथे आपण -1 आहे, हा -1 आहे, हा -1 आणि -x यांचं मल्टिप्लिकेशन येत आहे -x/4. इथे मायनस आहे आणि इथे पण मायनस आहे. मग या दोघांचा मायनसचा मल्टिप्लिकेशन होत आहे +x. इथे +x येईल +x/4. मग आता इथे नेक्स्ट स्टेप येणार आहे चेंज द सिम्बॉल. इथं मायनसचा प्लस होईल आणि इथं प्लसचा मायनस होईल. आता हे सिमिलर टर्म आहेत म्हणून या कॅन्सल. आता इथं जरा विचारपूर्वक करायचं आहे, कारण आपल्याला ही स्टेप पाहिजे आहे. ओके, मग आता ह्याचं सॉल्विंग कसं करायचं, पहिले आपण इथं मांडून घेऊया. -7x दिलेले आहे आणि चेंज द सिम्बॉल म्हणून मायनस इथं परत झालेलं आहे. -7x आणि इथे येईल -x/4. आता ह्याचं सोल्युशन करायचं आहे. मग आता याचे सोल्युशन करण्यासाठी आपल्याला पहिले क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग त्यासाठी पुढील स्टेप होईल आपली -7x/1 आणि इथे येईल -x/4. आता या सगळ्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजेच काय तर -7x मल्टिपल 4 आणि 1 मल्टिपल x. मग आता अशा वेळेस खाली येणार आहे 1 मल्टिपल 4 = 4. मग आता ह्याचं सॉल्विंग करू आपण. मायनसचं चिन्ह द्यायचं राहिलं होतं, ते मायनसचं चिन्ह देऊन टाकलेलं आहे. आता पुढची स्टेप 7 4 = 28. मायनस आहे म्हणून -28x सिम्बॉल -1 मल्टिपल x = x आणि अपॉन 4. मग याचं सोल्युशन पुढे -29x -28 - 1 = 29. -29x अपॉन 4 हे आपल्याला मिळालेलं आहे. मग इथे येईल -29x अपॉन 4 आणि हा +1. ओके, आता ही फर्स्ट टर्म आपल्याला विचारात घ्यायची आहे आणि याची ही फर्स्ट टर्म. आता याप्रमाणे -29x अपॉन 4 फर्स्ट टर्म आणि ती फर्स्ट टर्म 4x. आता ह्याच्या खाली मांडत नाही मी, इथं समोरच आपण डिवाइड घेऊ. डिवाइड 4x. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग त्यासाठी -29x अपॉन 4 आणि मल्टिप्लिकेशन. मग आता इथे 1/4x. मग त्याप्रमाणे -29 मल्टिपल म्हणजे इथे येईल -29 आणि खाली 4 4 = 16. ओके, आणि हा x आणि हा x कॅन्सल होईल. म्हणजे इथं आन्सर येईल आपलं -29 अपॉन 16. आता इथली संख्या आपल्याला काढायची आहे. मग आता
या संख्येचा आणि या टर्मचा आपल्याला विचार करायचा आहे. इथली संख्या फाइंड आउट करण्यासाठी या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. मग त्यासाठी आता 4x - 1 मल्टिपल -29/16 याचा गुणाकार करायचा आहे. आता तो करताना आपण एका काय टर्मचा विचार करूया. मग आता -29/16 आणि मल्टिपल ही फर्स्ट टर्म घेऊया 4x, हे एका कंसात घालू आपण. आणि त्यानंतर पुढे येईल -29/16 आणि मल्टिपली ही सेकंड टर्म 1 -1. ओके. आता या 4नी या 16ला भाग जातोय. 4 1 जार 4, 4 4 जार 16. मग त्याचं एक्सप्लेनेशन इथं होईल -29x -29 आणि मल्टिपल x म्हणजे -29x आला आणि हा 4 आपल्याला खाली मांडून टाकायचा आहे 4. आता ह्याचं जर का मल्टिप्लिकेशन केलं तर प्लस -29 मल्टिपल -1 म्हणजे इथं येतील हे प्लस होते म्हणून 29/16 -29x/4 आणि प्लस ही जी मिळाली ती 29/16. आता त्यापुढे चेंज द सिम्बॉल. मायनस होता म्हणून प्लस घेतला, प्लस आहे म्हणून इथे मायनस घेतला. सेम टर्म आहेत, प्लस मायनस म्हणून कॅन्सल झालं. आता या टर्मची सॉल्व आउट करताना आपल्याला ही गोष्ट विचारात घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर 1 इथे मांडू आपण, जे लक्षात येईल 1 आणि मायनस, कारण की सिम्बॉल आपण चेंज केलेला आहे, -29/16. आता अशा वेळेस इथे परत आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. त्यामुळे 1/1 मल्टिप्लिकेशन 29/16. ओके. मग आता पुढं काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 16 = 16 आणि मायनसचं सिम्बॉल आहे म्हणून -1 × 29 = 29 आणि अपॉन 1 × 16 = 60. त्यामुळे इथे उत्तर येईल आता 29 - 16 म्हणजे इथे येतील -13. हे बिगर नंबरला मायनसचं चिन्ह आहे त्यामुळे इथे पण मायनसचं चिन्ह लागेल अपॉन 16 म्हणजे त्या कन्सेप्टचं उत्तर हे येत आहे. म्हणजे इथे येईल -13/16. म्हणजे आत्ता आपण काय केलं, 1 - 29/16 त्याचं सोल्युशन आलेलं आहे. हे तुम्हाला व्यवस्थित कळावं म्हणून मी इथे एक्सप्लेनेशनमध्ये दिलेलं आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे त्याला म्हणतात रिमाइंडर. ओके. क्वोशंट आलेला आहे आपल्या इथे x³ - x² - x/4 and -29/16. थोडासा क्रिटिकल क्वेश्चन होता हा, पण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करून दिलेला आहे. त्याच्यामुळे इथे घोळ बिलकुल घालू नका. काही अडलं तर पुन्हा हा व्हिडिओ बघा या 7व्या प्रश्नाचा, म्हणजे तुमचे मनामध्ये काही शंका वगैरे असतील ते व्यवस्थित सॉल्व आउट होतील. या प्रश्नाला आपण जर का टेक्स्टबुकमध्ये जर का पाहिलं तर स्टार केलं आहे. नंबर 6चा क्वेश्चन जो आहे आणि नंबर 7चा क्वेश्चन जो आहे त्याला स्टार केलेला आहे. म्हणजे हा थोडासा क्रिटिकल आहे आणि चान्सेस ह्याचे जास्त असतात परीक्षेला येण्याचे. त्याच्यामुळं या प्रश्नाची तयारी व्यवस्थितच करा, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शंका यामध्ये राहणार नाहीत. ओके. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.